त्यांची कृपा जाणे कोठेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कुडी कन्या पुत्र होती आद्या वेद प्रतिपाद्या वासी कुमारी या ठिकाणी द्रौपदी दशरथ मेत्रे क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले माळ्याच्या वंशातील या असणाऱ्या बाई या ठिकाणी जाऊन वर्ष श्राद्ध आहे वर्ष श्राद्ध महाराज महाराज सांगतात ना जीवन एकदा आहे जन्माना गिरे आणि ही मुलं वेगळे ती अभंग ना अभंग पाटा टाळी वाजवा यांच्याबद्दल लेकरं थोडी उद्या ज्यादा उद्या पण दिखणी असावी फळीवरली भांडीन घरातली लेकरं बघण्यासारखी असावी म्हणून करता अतिशय आनंद वाटला. असू द्या थोडा उशीर झाला आपल्याला किती 4 वाजवायचे बैला शिकवायला जसा कंटाळा येत नाही तसं कीर्तन करायला सुद्धा येत नाही. ही पुन्हा मला ध्यानातच ठेवली ही तू पुन्हा तुला नमुना दावत हरिभजन काळ्या वेळा नाम उच्चारित नाही टिपिकल मिनिमम लिमिटेड असलं काय नसतं. अहोरात्र पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग. आता राहू दे उगाच राहू म्हणता तुमच्या पाया पडतो. अजून बी सांगतो माफी मागून तुम्हाला सांगतो तुमचा संसार धन्य कधी तुमच्या घरात बरकत किती असल्या पोरी तर देऊन टाकावं. तुमच्याकडची मुली लग्नाच्या देऊन टाकावं. गावगाव संडेच्या संडे तसं जायचं. आता बामणाकडे जाताना सुद्धा पोरीची पत्रिका बघू नका तिच्या आईचीच बघा. कोणी देऊ दे ना त्या बाया. कलेक्टर आहे का तहसीलदार नायब आहे का वकील आहे का पुण्यात जागा आहे का चोऱ्या करतोय का दिवसा. द्या चांगला आहे जमीन चांगली आहे सुपारी खात नाही देऊन टाका ना. दुसरी गोष्ट महिला मंडळ तुम्हाला माझी विनंती आहे नवीन सून आली की किल्ल्या छल्ला तिच्या अंगावर फेका आणि तिला सांगा वेळापरात सप्ताह मी तिकडे चालल्या. तुम्ही एकदा का चाव्या फेकल्या मरस्तोर सून माहेरला जात नाही. हे माझं वचन आहे. 40 वर्ष झालं आमची बायको माहेरला जात नाही. तिकडं खराटा फिरलाय म्हणून नव्ह जातच नाही. विठ्ठल असावं. चेहरा कसला बी असू द्या कलर कसला बी असू द्या पण माणसानं गुन्हे असावं. या माईकच्या स्टँड एवढी सुद्धा माझी उंची नाही पण मी 12 वेळा जी टाकी व्हॉट्सअपवर आहे लक्षात घ्या. मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांड काय. पूर्वी गॅस नव्हता चुली होत्या. बायका चुली पेटवायच्या काठवटी मध्ये. ए मुलीने सगळ्या उठून या इकडे. ए बारक्याने इकडे या उठा उठा मागे जागा पडत नाही. बायका चुली पेटवायच्या काठवटीत भाकर थापटायच्या आणि थापटलेली भाकर तव्यात टाकायच्या. भाकर गरम झाली
की चुलीला लावायच्या. काय भाकर फुगत होती आहो. हो, इतकी सुंदर खमंग भाकरी लागायची. आता उलट झाले, भाकर करणारीच फुगती. म्हणून नवऱ्याची पाडावणी झालं. नवरा सुधारायचा असेल तर त्याला पोटभर खाऊ घाला. महिला मंडळ दोनच गोष्टी करा, एक देवाला संतुष्ट ठेवा आणि एक नवऱ्याला. निश्चित तुमच्या घरा आणि तुम्ही सुद्धा मंडळीला त्रास देऊ नका. आपल्या घरी का पुरवणी येत नाही, आपल्यात का वाद होतो, वैचारिक जी समन्वय आहे बरं का, याला माइंड टेंडन्सी म्हणतात, ती कमी होत जाते. जीवनामध्ये परमार्थ करा, अगर प्रपंच करा, विश्वास हा महत्वाचा आहे. आम्ही विश्वास कशावर ठेवला, या वारकरी शिक्षण संस्थेनं मी अमोल महाराज त्यांचं असणारे भजनी आनंद मूर्ती भजनी मंडळ वेळापूर यांनी विश्वास कशावर ठेवला. विश्वास आधार पाठ 5ला उठलो, 6 वाजता जीप मध्ये बसलो. ती म्हणला 5,000 घेईन, मेंढपासनाचा कार्यक्रम आहे. मग म्हणला 3.5 द्या. अरे मी नाही, वस्तीवर कार्यक्रम आहे म्हणलं. 2,500 दिलं ना आलो आहो. तसा मी टायमाचा अजून तरी 38 वर्षात जागा दिला नाही. वेळापूरला होय म्हणून मी उघडेवाडीला कीर्तन करत नाही. अकलूजला होय म्हणून मी माळशिरसला जात नाही. शब्द ती शब्द लक्षात घ्या. शब्दामुळं लक्ष्मी वाढते. शब्दामुळं शब्द बी कळला पाहिजे. एका गुरुजीनं वर्गात पोरला विचारलं, तुझं नाव काय? ती मला ज्ञानेश्वर. गुरुजी म्हणलं 15 फळाची नावं सांग. ती पोरगं म्हणलं आंबा. गुरुजी म्हणलं छान. ती पोरगं म्हणलं नारळ. गुरुजी म्हणलं छान. ती पोरगं म्हणलं सफरचंद. आणि पुन्हा 10 मिनिटं ती पोरगं गप्पच बसलं. गुरुजी म्हणले अरे ज्ञानेश्वर 15 फळाची नावं विचारली, तू 3च सांगितली, अजून 12 फळाची नावं सांग. ती म्हणला 1 डझन केळं. 12 आणि 3 असला मेळ असतो होय. आता 4-5 दिवस झाले शाळा बंद आहे. त्या 8वी पर्यंत नापास तर नाहीच. माझा पुतण्या काय म्हणा 11वीला गेला मला कळत नाही. त्याला मी नुसतं रामचंद्र लिहायला लावलं. त्यानं काय लिहिलं माहिती का? रामचंद्र. मधली रेग माहितीच नाही. आता अभ्यास ऑनलाईन निघाला. गुरुजी मुंडीवर बसून त्या लेकराला काय येईना आणि ऑनलाईन ही उघडी चित्र बघत बसते. ती ही काय ऑनलाईन अभ्यास करते ती होय? मला माहित आहे की, मला नातू आहे ती. अजून एक पद्धत निघाल्या बघा, ऑनलाईन लग्न. ऑनलाईन लग्न मला मान्य आहे. लेकरं कधी बी ऑनलाईनच. दळेंदर करायच्या त्या सुधारणा करा की आहो. भलत्या सुधारणा हो हो पुण्याला असते, आफ्रिकेला असते, हो अमेरिकेला. ती म्हणजे मी भारतात असते, तो मर हितो. गेल्या वर्षी भाऊ सांगू नये आम्ही कुठे गेलो, गोकर्ण महाबळेश्वरला 3 जिपा करून 2:30 वाजता रात्री दर्शन झालं. आणि त्या ड्रायव्हरनी जिपा काढले की गोव्याला. मी म्हणलं ही तीर्थयात्रा नव्हे, ही पाप यात्रा आहे.
मी एक जणाला म्हणलं इकडं का गोव्याला काढल्या, नाही नाही म्हणलं, बायको म्हणली एकदा गोव्यात आंघोळ करावी, तिथं ठेवून यायची का नाही म्हणलं, तिथं आंघोळ होत नाही घरात. वाघवा महाबळेश्वरला जाणारी धन्य ते संसार. कोणते संसारी धन्य? गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबा, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबा. तुम्हाला येत नाही हरिपाठ, मेमरी टाका ना. देवाची हरी का हरिपाठ का म्हणावा? अनंत जन्मे नसू द्या माळ. अजून एक सांगतो, माळ नसू द्या पण हरिपाठ पाठ करा. अनंत जन्मीचे तप एक नाम आणि सर्व मार्ग सुगम हरिपाठ. घरात ज्ञानेश्वरी असावी. जनाबाई सांगतात ना, वाचावी. आपल्या घरातला माणूस ऍडमिट असल्यावर आपण म्हणतो का ना, एवढी म्हातारी वाचावी, बहीण वाचावी, एवढी द्रौपदी बाई वाचावी, आई वाचावी, आहे की नाही, मुलगी वाचावी. आणि ज्ञानेश्वरी काय मारावी काय? वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, हरिपाठ म्हणलाच पाहिजे, आहे की नाही. एकादशी ज्याला जमीन आहे, माडी लोक तुम्हाला सांगतो, जमीन आहे ना तुम्हाला, कोरडवाहू असो बागायत असो, तुम्ही सोमवार केलाच पाहिजे. हा, जो वारकरी आहे त्यांनी दोन्ही एकादशी केल्या पाहिजेत. काय काय लोक म्हणते आम्ही मोठ्या मोठ्या जेवढ्या करतो, ती काय कलंगड आहे का खरबूज आहे हो? आपल्या आईची कोणची का बहीण असं ना मावशी आहे हो. हा, एकादशीत बदल असतो होय. का महाराज सांगताय, हा धन्य ते संसार. आणि दयावंत जे अंतरी. कोण? तीन प्रकारचं जीन आहे. हा, दिग्ग जीन, निंदे जीन, स्तुत्य जीन आणि धन्य. हा, स्तुत्य जीन जगानं गावासहित कौतुक करावं. मला बऱ्याच जणांनी विचारलं जी टकीजवर गेल्यावर, तुम्ही जी टकीजवर गेलाच कसं? मी त्याला म्हणलं, तुम्ही टीव्ही बघता का नाही? मग टीव्हीवर मांजर, कुत्री, हरण, डुकर धावते ती, मी माळकरी गिर म्हणलो. येड्यावरच विचारते ती. म्हणजे माझी उंची कमी असल्यामुळं म्हणते ती, व तुम्ही जी टकीजवर गेलाच कसं, आहे नाही. अरे जी टकीजवर मी गेलो नाही, त्यांनी व्हॉट्सअप चेक केला आणि मग मला फोन केला. मी सांगलीला गेल्यावर, जी टकीजवर कीर्तनाला गेल्यावर माझं तोंड पुसायला 3 माणसं होती. आहो, किती? 3 माणसं. मला तोंड किती आहे? 1. मी काय दत्ताचा अवतार आहे? तिघही 3 नवीन टावेल घेऊन आलं. मी माझी मी पुसतो. नाही नाही म्हणली, CCTV कॅमेरा चालू आहे, आम्ही रोजगारी आहो, तुमचं तोंड पुसलं तरच आम्हाला रोजगार आहे. मी आता पुसा बाबा. एकानं ही बाजू पुसली, एकानं ही, एकानं ही. त्यानं मी तडाख्यानं म्हणलं, तोंड पुसा एवढं मी तोंड घाण केलं नाही विठ्ठल. जन्म पवित्र तो देहवाणी पुण्यवान, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाणी पुण्यवान, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाणी पुण्यवान, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाणी
पवित्र शरीर कोणाचं, ज्यानं दानधर्म केला. क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुलेंनी या मुलींच्या कल्याणाकरता, या मुलीचं हित व्हावून 250-300 एकर जमीन घालवल्या. तेव्हा तुम्हाला सवलत मिळाली आहे. आता काय एसटीत सुद्धा महिलांना हाफ पाय, हाफ आम्हाला फुल आहे. एसटी 2 वर्षात बंद पडते बघा. खिडकीला केला हाफ स्वत पाहिजे. बसतेली गुणानं म्हणून जवळ बशी होती. कवा आली ग, कस काय चाललंय, कांद्याचा भाव उतरला काय, करताय काय विठ्ठल. सावित्रीबाई फुलेने नवऱ्याला साथ दिली. अबकडापासून 1-3 पासून या मुलींना शिकवलं, शाळा काढल्या. महात्मा ज्योतिबा फुलेचं योगदान स्वातंत्र्य काळामध्ये फार मोठं आहे मायबाप. हा म्हणून कर्मवीर भाऊसाहेब पाटलांनी सगळी स्टेप, हरिभक्ती पारायण, गोंधळकर महाराज, सगळी स्टेप. बहिर्जी नाईक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याकरता 500 एकर जमीन घालवली. शिवाजीने त्यांना विचारलं बहिर्जी एवढी जमीन घालवली, काय देऊ तुम्हाला? ते म्हणलं काय नाही, रायगडाच्या पहिल्या पायरीवर माझ्या बापाचं नाव टाका, का येणारा पाया पडा येणारा मावळा त्याच्या पायाची धूळ माझ्या अंगावर पडेल. धन्य ते संसार. भयंकर त्याग करावा लागतो. एवढी मोठी लग्नाची वरात मिरवून आली. घरातनं म्हातारी उठली, नवरा नवरीवरनं भाकर ओवाळली आणि ओवाळलेली भाकर घरात ठेवली. पोरानं बाशिंगा खाल्लं, बघितलं, म्हणलं आई ओवाळलेली भाकर घरात काढली. ती म्हणली आता दरवाजातलं कुत्रा लोकात आहे, म्हणले आपल्या आल्यावर टाकून ह्याची अंगठ. एका सावित्रीनं सत्यवानाला सोडून आणलं, दुसऱ्या सावित्रीनं सावित्रीच्या लेकी शिकवून या ठिकाणी पारंगत केल्या. लक्षात घ्या. एका जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराज तयार केले, एका जिजाऊन संत तुकाराम महाराज दिले. विठ्ठल कसा सुदैव. या ठिकाणी कर्मधर्म संयोग कसा आहे बघा. तुकाराम महाराज भजन करायचे. काय हो हे एका जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराज राजे दिले, एका जिजाऊन संत तुकाराम महाराज. आई जन्माला जरूर यावी की ज्या मुलाचं नाव कीर्तिवंत व्हावं. छत्रपती ते शिवरायांचा, छत्रपती ते शिवरायांचा शिवार जय जयकार, शिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा शिवार जय जयकार, शिवार गाजविनी तलवार, गाजविनी तलवार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा शिवार जय जयकार, शिवार जय जयकार. छत्रपती
आईला मजबूत वजनाचं लेकरू होईना हवं. हा काल माझ्या शेजारी फोन आलता, हॅलो लक्ष्मी बाळातीन झाली, मुलगा झाला. मी बी खुर्डीला आहे. मी म्हणलं वजन किती वरलं? ती म्हणजे 950 ग्रॅम. याचं नाव शिवाजी ठाकरे होय. हा मूल व्हायचा आहे म्हणल्यावर चांगला आहार घ्या, भरपूर जेव्हा मोकळ्या हवेत फिरा, सासूला पाहिजे ती मागा, नवऱ्याला लाता घाला. आता आमच्या सफरचंद डाळिंब कलगडं नव्हतं, केळी नव्हत्या, द्राक्ष नव्हतं, आंबा नव्हता, पैसे नसल्यामुळं. मग मी काय करतो, जर आठवडी शनिवारच्या बाजारात 5-6 किलो टमाटी न्यायची मोठी आणि आमच्या बायको पुढं दाखवायचं. परिणाम असा झाला, मला दोन्ही बी मुली लाल भडक झाल्या. तिसऱ्या बाळापणाला आमच्या बायकोनं खोड केली, काळाच्या पिली. पोरग काळा आहे माझा. धन्य ते संसार. म्हणून तुम्ही कुरकुर खाऊ नका आणि कार्टून बघू नका. वा ते लेकरं किडी टिडी 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 टिडी. एका पोराचं नाव सुदर्शन होतं, काय म्हणून ठेवलं कोणाच ठाऊक. हे जबरदस्त असावा. हा द्रौपदी ताई गेल्या, बाई गेल्या, चेहरा बघा अजून बी विठ्ठल. मी बुटकाय पण गुणवान आहे, आमची बायको गल्लीत सांगते. हो असं नका नवरा आमचा बुटका पण गुणवान आहे. आणि गुणवान असल्यामुळे कीर्तनात रंगत येते, त्यामुळं मला दृष्ट होती. म्हणजे तिनं कालच्या आमशाला मला काळा द्वारा बांधला. आता 74 वय आहे, तरी दिवसात 3 वेळा मला बायकोच्या उचक्या लागते. त्या बायकोची उचकी लागलीच पाहिजे व नवऱ्याला. वारकऱ्याची उचकी लागावी पांडुरंगाला, माळ्यांची उचकी लागावी सावता बाबा माळी महाराजाला. विठ्ठल संसारी. संसार कोणाचा? जगाची कोकिळ असणारी लता मंगेशकर राष्ट्राला किती कोटी अर्पण केलं त्या कल्पना नाही महाराज. आम्हाला 5 रुपये ओवाळायचं म्हणून मुश्किल आहे. हा प्रभात स्टुडिओ कोल्हापूर केवढ्याच आहे, मुंबईचे. सगळे राष्ट्राला दान केलं. लता मंगेशकर स्वतः अविवाहित राहिल्या, तिन्ही बहिणीला शिकवलं. आशा, उषा आणि मीना मंगेशकर. विठ्ठल वर्ष झालं लता मंगेशकर जाऊन, गेल्या महिन्यात श्राद्ध झालं. हा टीव्हीचा रिमोट दाबला, पहिलं गाणं लागायचं लता स्वरांजली. लता स्वरांजली पहिलं गाणं लागायचं. मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी वाहत, गुलाब झाली मोगरा फुलवीत, सावळा बंधुराया साजिरी वहिनी बाई. अहो तुम्ही मायने कवा का नाचलं म्हणे, तुम्ही तुमच्याच नादात. आता ड्रीप हातरल्यामुळे वहिनी बी शेताला जाईना, वाहू जातो अकलूजला, हमदीला, हिनं बचत गटाचं काम करते. एक सांगतो, जिला जमीन आहे तिनं शेताला 1 चक्कर टाकली पाहिजे. रोज टाकली तर चालेल, पण आठवड्याला. आपलं शेत किती आहे त्यानं बरकत येते. हो कळलं का? एक जण काय झालं, आषाढीत हुकलं. नवरा बायको आली आषाढीला आणि गर्दी बोलकायची. जी पळालं पुढं, त्याचा जोडदार गावाला घाट पडला, छातीवर मारलं. कुठं पळालाच म्हणला. हा कुठं पळाला? तुझी बायको मुलकाची बुटकी म्हणला माग राहिली आहे, आणि तू का पळाला? ती म्हणला बायको बुटकी जरूर आहे, पण बायको गर्दीत सुद्धा माझं पाय वळकीत आहे म्हणला. महिला म्हणतात तुम्हाला सांगतो, नवऱ्याची पावलं वळकावी बघा, नाहीतर ही लय गायवानी जात आहे. पळत महिला मंडळ नवऱ्याचं पाऊल वळका. भावकीकडे चाललंय का पाहुण्याकड का बाजनात, आणि
आणि ह्या गोष्टीवर माझी बायको मला म्हणजे परवा दिवशी काय तर म्हणे जा नका म्हणजे टीव्हीवर जा मला दाब देते काय म्हणून तुला करून मी आणले का मला तो करून घेतलं कुठवर ऐकायचा ऐकायची ऐकावं म्हणून देवानं रुक्मिणीला सांगितलं महागो बाबा शहाण्या तुम्ही धन्य ते संसार जिजाऊचा संसार धन्य झाला नाही सावित्रीबाईचा संसार धन्य झाला रानडेबाईंचा रमाबाई रानड्यांचा संसार धन्य झाला नामदेवरायांच्या राजाई म्हणायचा संसार पांडुरंगा जवळ 15 जणांची समाधी आहे लक्षात घ्या आणि पांडुरंगा तुम्ही राहताय ना पंढरपुरात तिथला इतिहास काढा मी सांगतो म्हणून ऐकू नका पांडुरंगाच्या उत्तरेला 9 दगडायची काय लोकांनी बळ गाडून घेतलंय सरकारनं डांबरीकरण करणार उकरून काढलं रक्त निघालं म्हणून असं सांगतात मी काय नव्हतो लक्षात घ्या म्हणजे संजीवनी समाधी घेत असताना आमचं तुमचं जीवन व्यर्थ जाऊ नये मरावे परी कीर्ती रूपेवर नसता जीवनात काय परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या सुगंध निघून गेला कोणत्या फुलाला विचारतोय हो तुमच्या आमच्या अंगातला अवसन गेलो कोण विचारताय लग्नाच्या वेळेला आपलं चेहरं गोड होतं का नाही तिनं दिकणी आपण देखणं लेकरं झाली की नवरा नवरी कोंबडा कोंबडीने भांडणं करते त्या मुलं झाल्यानंतर भांडणं मिटली बायकोला एखादं मूल झालं नवऱ्याची जबाबदारी सुटली नसता आजच घर सोडताल ऋणानुबंधाच्या कुटुंब पडल्या गाठी भेटी तुस्तता कधी मनोहर हसणे रुसणे ऋणा